हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि खूप सारे Instagrams आणि WhatsAppवरचे डीएम्स होते, की तू खूप कोणते-कोणते इक्विपमेंट्स वगैरे यूज करतोस. मध्ये तरी Instagramचे रील्स वगैरे होते. YouTubeवरती सुद्धा रील्स वगैरे होते. शॉर्ट्स व्हिडिओ होतात. खूप सारे आपण व्हॉईस वगैरे असायचा, तर खूप जणांचे क्वेशन्स होते, की कोणता माईक आहे, कोणता स्टँड यूज करतो, कोणता ट्रायपॉड आहे, कोणत्या लाईट्स यूज करतोस, काय सर्व ऑन डिटेल आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओ. जसं फायनली मोस्ट ऑफ द असं सांगेन की आज नवीन 2 टेक्निकली व्हिडिओ आपण बनवणार आहोत. हा आहे इक्विपमेंटचा व्हिडिओ आणि त्याच्यानंतर अजून एक व्हिडिओ तो टेक्निकली व्हिडिओ असेल, जो म्हणजे जे नवीन बिगिनर आहेत, ते नवीन YouTubeमध्ये काम करतात. त्यांना खूप सारे अडथळे येत आहेत. टेक्निकली मेल्स, लॉग इन, ॲडसेन्स, पेमेंट्स वगैरे. पेमेंट्स खूप मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो त्याचा एक नवीन व्हिडिओ नक्कीच येईल. आणि सो आता मी नक्की हे इक्विपमेंट यूज करताना मी एक नक्की सांगेन की जर तुम्ही नवीन असाल या क्षेत्रामध्ये आणि जर तुम्हाला हे सारे इक्विपमेंट्स वगैरे घ्यायचे असेल, तर पहिल्यांदा सांगेन की पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करू नका. फर्स्ट पेमेंट वगैरे आपला निघाला, फर्स्ट पेमेंट वगैरे आपला आला, की त्याच्यानंतर तुम्ही बिनधास्त इन्व्हेस्टमेंट करा. जसं की आता आपण कॅमेरामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. अजून एक नवीन गॅजेट लवकरच आपल्या तयारीमध्ये आहे. सो आजचा स्टार्ट करूया पहिल्यांदा आपल्या एका जी मेन सर्वात इम्पोर्टंट गोष्ट ती म्हणजे कॅमेरा. आपण पहिल्यांदा यूज करत होतो MI11X आणि त्याच्यानंतर आता मग आपण स्विच झालेलो आहोत. 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. Samsung S24. आता याची प्राइसिंग जी आहे 1 वर्षापूर्वी तुम्ही नक्कीच जाणू शकता. मी आता नाही सांगत आहे. पण आत्ताची प्राइस आय थिंक 50च्या वर आहे तो पीस आणि तेव्हा तर खूप होती. तेव्हा आपण पर्चेस केलेला आहे. पण आपल्याला तेव्हा YouTubeचं पेमेंटसुद्धा आलं होतं. आणि त्याच्यानंतर कॅमेरा झालेला आहे. कॅमेरा त्याच्यानंतर जी लाईट्स आता रिंग लाईट्स आपण यूज करतोय, ती आहे Digitechची. ही माझी स्वतःची नाही. आणि पहिल्यांदा एक गोष्ट सांगू इच्छितो, यामध्ये तुम्हाला जे 50% पेक्षा जास्त इक्विपमेंट जे आहेत ना, जे सामान आहेत आपल्याकडे, लाईट्स वगैरे, त्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनी खूप आपलं सहकार्य केलेलं आहे. वेळोवेळी सहकार्य आपल्याला आलेलं आहे. अशी मित्रमंडळी तुमच्याकडे सुद्धा असतील ना, तर खूप चांगली गोष्ट आहे. Digitechची लाईट आहे, रिंग लाईट आहे. ती आपला मित्र Instagramवरती तुम्ही सर्च मारू शकता, गौरव रिदमवाला आणि अभिसाई या दोघांची ते लोकं रील्स वगैरे शूट करतात. त्यांची रिंग लाईट आहे. आपला जेव्हा शूट असतं, ते आपण वापरतो. त्यांचं असेल तेव्हा ते वापरतात. सो Digitechची आपण रिंग लाईट यूज करतो. ती पण आय थिंक अराउंड 5000च्या आसपास आहे. मी नक्कीच हे जे आपण जे मी तुम्हाला इक्विपमेंट सांगेन ना, त्यांची जी लिंक आहे ना, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा खाली प्रॉडक्ट्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर लाईट्स झाली. लाईट्समध्ये सेकंड पार्ट आहे. आपण जे पॉडकास्ट वगैरे शूट केले, त्यासाठी आपण जी लाईट यूज केली आहे, ती म्हणजे पोर्टा लाईट आहे. मी ते ओपन केलेले आहे. आता हिचा एवढा उजेड आहे, की जे वेडिंग्स वगैरे असते, ते ह्या यूज केल्या जातात आणि ह्याचं एवढं हीट मारतं या लाईटचं. पण क्वालिटी एक नंबर वाटते. पूर्ण येल्लोइश वगैरे काम ओके होतं. ही लाईट आहे जिओलो पोर्टा लाईट, जी आहे आपला मित्र मूर्तिकार हर्षल जोशी याची आहे. एक पीस आहे. हा एक पेअरचा आहे आपल्याकडे आणि ह्याचा अंब्रेला वगैरे पुढे व्हाईट वगैरे लावून खूप मस्त ग्लो येतो. लाईट मस्त वाटते. खूप डार्क असं नाही, लाईट असं नाही, पण खूप म्हणजे परवडीची आहे. आपल्या खिशाला तर परवडीची आहे. आय थिंक ही पण 4-5 5-6 हजाराच्या आसपास ही लाईट मिळून जाते. त्यानंतर तुम्ही थोडं, मला माहीत नाही, आता मी एडिटिंग करते वेळी मला समजेल. पाठी थोडं रेडिश असं लाईट येते, ग्लो येतं. आपण Amazonवरून खरेदी केली होती लाईट. 3 कलर असतात. येलो, सॉरी येलो नाहीये. रेड, ब्लू आणि ग्रीन आहेत. आय थिंक 3 लाईट असतात. त्याच्यामध्ये आपल्याला ही रेड लाईट आपल्याकडे आलेली आहे आणि थोडं मस्त वाटतं, थोडं पाठून ग्लो येण्यासाठी. त्याच्यानंतर मेन सीन हा झाला, लाईट्सचा पार्ट झाला. त्याच्यानंतर खूप जणांचे क्वेशन्स आहेत, की Instagramवरती आपल्याला डीएम्स आलेले, की तू व्हॉईस ओव्हर कसं करतोस? काय टेक्निक आहे? कारण भरपूर जण असे करतात, की व्हिडिओजचे क्लिप्स घेतात आणि त्याच्यानंतर मोबाईलला फक्त तोंडाने एकदम आपला व्हॉईस ओव्हर करून वर्क एकदम ईझी. पण कधी-कधी त्याच्यामध्ये थोडं शब्दाची स्पष्टता जी असते ना, ती थोडी इकडे-तिकडे हलते वगैरे. तर त्यासाठी आपण यूज करतो हा Digitechचा माईक आहे. याचा मॉडेल नंबर आहे आय थिंक DWM116. बघून घ्या. Digitechचा माईक आहे. आय थिंक ह्याला मी आता 1 वर्ष यूज करतोय. पॉडकास्टसुद्धा याच्यावरती आपण शूट केले. त्याच्यानंतर आपल्या मित्रमंडळीने सुद्धा खूप जणांनी हा माईक यूज केलाय. अफोर्डेबल प्राईस आहे. 4500च्या आसपास आहे. हा टॉप मॉडेल होता 116चा. याच्यानंतर अजून सुद्धा काही हाय स्टँडर्ड असतील, आय डोंट नो, बट म्हणजे आपल्या खिशाला परवडीचे आहे. याच्यापेक्षा सुद्धा खूप हाय स्टँडर्ड माईक्स आहेत, म्हणजे 10, 12, 15,000 खूप खूप मोठे-मोठे माईक्स आहेत. पण मला ओके वाटला. याच्यावर 2 पेअर येतात. पाहू शकता. एवढी छोटीशी डब्बी आहे.
प्रॉपर आतमध्ये आता एक माईक मी यूज करतो, एक माईक इथे आहे आणि त्याचा रिसिव्हर जो आहे तो आपल्या मोबाईल लावलेला आहे. साधी सिंपल टेक्निक आहे, खूप जण यूज करतात. अजून एक माईक आहे आपल्याकडे, पण आपण आता दुसऱ्याला दिलेला आहे. तो सुद्धा सिंगल पीस आहे, तो सुद्धा आपल्याला एका मित्राने दिला होता. जस्ट यूट्यूबचा स्टार्टिंग जेव्हा आपण केली होती, बाबा थोडा माईक यूज कर, चांगली क्वालिटी वगैरे. पण पब्लिकमध्ये काय होतं, पब्लिक प्लेसमध्ये असा हे माईक वगैरे रिसिव्हर वगैरे लावून जायचं म्हटलं ना, तर इश्यू कसं होतं, कधी कुठे पडेल किंवा काय, हे कसं एक चुंबक ह्याने ते अटॅच झालेलं असतं, तर कुठे पडेल वगैरे याची भीती वाटते. सो चांगली चांगला रेंज आहे, चांगली क्वालिटी आहे आणि आपण आता 2 वर्ष होतील याला. या मी जूनमध्ये मी यूज करतोय. खूप अप्रतिम प्रतिसाद होता. 4,500-5,000च्या आसपास मला मिळून जाईल. आणि ज्यांचा डी-एम्स होते Instagramला, तो रील्सला वगैरे कसा व्हॉईस ओव्हर देतो, तर मी ह्याच्यानेच देतो व्हॉईस ओव्हर. ह्या माईकमधून सकाळी पॉइंट 1 वरती याचा व्हॉईस ओव्हर ठेवून मी पूर्ण व्हॉईस ओव्हर कव्हर करतो. अप्रतिम क्वालिटी आहे याची. आणि बघायला गेलं तर मेन पॉइंट म्हणजे व्हॉईस ओव्हर करण्यासाठी शांतता पाहिजे असते. थोडीसुद्धा शांतता खूप होते मला. आता जसं मी करंटली शूट करतोय, अराउंड बाजूला थोडासा नॉईज आहे, पण ओके वाटतंय मला. परवडीश आहे. त्याच्यानंतर खूप जणांचा एक होता, डी-एम्स होते. मला WhatsApp आले होते खूप जणांचे, जे ह्या क्षेत्रामध्ये आहेत किंवा जे कोकणातून आहेत, मुलं आहेत काही ओळखीचे, जे रात्री नमन वगैरे शूट करायला जातात, सत्यजित वगैरे शूट करतात. त्यांचं एक मला होतं की तू ट्रायपॉड वगैरे कुठला यूज करतो, स्टिक कुठली यूज करतो. तर मी पहिल्यांदा सांगतो, पहिल्यांदा एक नॉर्मल ₹200 ची ₹300 स्टिक घेतली होती. ती आता माझ्याकडून खराब झालेली आहे. त्याच्यानंतर अजून एक घेतली. तिचा थोडा जो रॉड असतो पण हाईट वाढवण्याचा, तो सुद्धा खराब झाला. असेल आता वरती कुठेतरी ठेवलेला. मी फेकून नाही देत कुठे गोष्टी, मी ठेवून देतो, कारण की ती आठवणी असतात, जुनी लक्ष्मी असते ती. त्याच्यानंतर मी ही स्टिक घेतली Agaro, Agaro कंपनीची. हिला आय थिंक 2 वर्ष जास्त झालेत. पण हिची क्वालिटी सांगतो ना तुम्हाला, ह्याच्यावरती तुम्ही जे मोठे-मोठे हे असतात, कॅमेराज वगैरे असतात, ते सुद्धा ह्याच्यावरती DSLRs वगैरे अटॅच होतात. खूप हेवी आहे. बघायला गेलं तर जेव्हा शूट करतो, हिची लेंथ म्हणजे 6 फूट ही पूर्णपणे खोलते. 60 फूट खोलल्यानंतर हाईटला सगळे, ज्याला ड्रोन शॉट वगैरे शूट करायचे असतील त्याच्यासाठी खूप परवडिश म्हणजे अफोर्डेबल आहे. आणि ही आय थिंक मी तेव्हा ₹650-700 ला Amazon किंवा Flipkart या दोघांपैकी कुठून तरी मी घेतली होती. पण अजूनपर्यंत मी तिला यूज करतोय. थोडं वेट आहे. जेव्हा हाईट आपण पूर्ण खोलतो हिची, इथून बघा नॉब आहे तिचे ओपन करण्यासाठी असे. ही अशी 6 फूट खोलते. तर जेव्हा हाईटवरती जातो ना, बरोबर हातावरती कळ येते. पण फुटेज आणि कव्हर करण्यासाठी खूप म्हणजे ओके आहे. मला तर पटली. आता आता मार्केटमध्ये खूप सारे हलके प्रॉडक्ट्स आलेले आहेत, की ज्यांना वेट नसेल, पण ते सुद्धा खूप खूप मोठ्या ह्याच्यावरती म्हणजे ट्रायपॉड सुद्धा होतात आणि लाँग स्टिक सुद्धा होतात. बट मी ही यूज करतो. मी खूप वेळा यूज केलेली आहे आणि बघू आता हिचं पण खूप 2 वर्ष होऊन गेलेत. चांगला रिव्ह्यू आहे. Agora कंपनीची आहे. मी नक्कीच हिचा सुद्धा लिंक देणार. हे जेवढे काही प्रॉडक्ट्स आहेत ना, सगळ्यांची लिंक मी तुम्हाला देणारच आहे. त्याच्यानंतर खूप हां, नुसता हा ट्रायपॉड आपण म्हणजे स्टिक यूज करत नाही. त्या स्टिकसोबत आपल्याला जे लागतात इक्विपमेंट, आता आपल्याकडे एक होता, जुना माउंट होता. तो माउंट आपला मित्र घेऊन गेलेला, पण त्याच्याकडून तुटला गेला. तो मला आता माउंट ऑनलाईन भेटत नाही आहे. ॲक्चुअली तो माउंट खूप एक नंबर होता. पण बघू, नक्कीच तो भेटेल मला कधी ना कधी, कुठे ना कुठे भेटेल. तर आता मी नॉर्मली हा असा नॉर्मल माउंट यूज करतोय, की ज्याच्यामध्ये आपला मोबाईल अटॅच होतो आणि आपण शूट करू शकतो. आय थिंक ₹150-200 ला हा ऑनलाईन आपल्याला भेटून जातो. आणि आता राहिला मेन पॉइंट, सो ट्रायपॉड. जे कोकणातून आपले मित्रमंडळींचे मेसेज येत होते ना, की शूटसाठी काय यूज करतो, तर हा सुद्धा मी भुरा बाजार जो आहे मुंबईचा, जे मार्केट आहे कॅमेराचं गल्ली पूर्ण, तिथून मी हा खरेदी केला होता. आय थिंक ₹1000 आसपास, 1100-1200च्या आसपास मला भेटला होता. गेल्या वर्षी आम्ही खरेदी केलाय. अजूनपर्यंत क्वालिटी एक नंबर आहे. मी वापरतोय. माझं असं एक आहे, की आपण सुद्धा वापरतो आणि आपल्या मित्रांना सुद्धा देतो. तर आपण वापरतोय. आपल्यासोबत आपले मित्र सुद्धा, त्यांनी सुद्धा यूज केलाय. अप्रतिम क्वालिटी आहे. आणि हा सुद्धा आय थिंक 4 फुटापर्यंत वगैरे, 4-5 फुटापर्यंत ओपन होतो. कॅमस्ट्रॉनिक इंडिया हे जे Instagramमध्ये तुम्ही सर्च मारा, कॅमस्ट्रॉनिक इंडिया. हे जे शॉप आहे तिथे तुम्हाला भेटून जाईल. आपण माईक सुद्धा तिथून घेतलेला आहे. स्टँड सुद्धा तिथेच घेतलेला आहे. मोबाईल मोबाईल गिअर ह्या कंपनीचा आहे. खूप हेवी आहे. म्हणजे बघायला गेलं तर खूप हेवी आहे. याच्यामध्ये सुद्धा DSLRs वगैरे तुम्ही करू शकता प्रॉपर. आणि 4-4.5 फुटापर्यंत ओपन होतो. आणि बघा पूर्ण तुम्ही पूर्ण मूव्हमेंट वगैरे आहेत.
सेट करू शकता जेवढा का तुम्हाला पाहिजे तसं. आणि ओके एकदम. आपण पॉडकास्टसाठी सुद्धा हाच यूज करतो आणि खूप जणांचं अजूनही एक वस्तू ही माईकच्या वरती लागते जेव्हा थोडं नॉईज वगैरे या गोष्टींसाठी. पण आपण तर नाही यूज करत, बट कामाची वस्तू आहे. काम का चीज है बहुत ये. सो मंडळी फायनली हे होते आपले इक्विपमेंट्स आणि सांगायचं एकच आहे, की हे जे इक्विपमेंट घेताना आहे ना, खूप कॉस्टिंग जाते. बट तुम्हाला जर इन्कम चालू झालं असेल, तरच माझं म्हणणं आहे की तुम्ही घ्या. नाहीतर पहिल्या ज्याच्यावर जे तुम्ही व्हिडिओ काढताय ना, त्याच्यावरती पहिल्यांदा व्हिडिओ करा. तुमचं प्रॉपर पेमेंट वगैरे येऊन दे. त्याच्यानंतर तुम्ही पुढे पाऊल टाका. जसं की आपण पुढे पाऊल टाकलं. आता अजून एक सुद्धा आपली नवीन आपल्या गॅजेट लिस्टमध्ये एक नवीन वस्तू आहे, जी खूप दिवसापासून मनामध्ये आहे. खूप मित्रमंडळी बोलतात, की "भाई भाऊ घे, भाऊ घे." पण बोललो मी थोडं कन्फ्युजनमध्ये होतो. पण ती वस्तू आय थिंक लवकरच येईल. तर आपल्या चॅनल आणि YouTube चॅनल आणि Insta आयडीवरती या दोन्ही ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. जर ती वस्तू आली हल्ली या 1-2 दिवसामध्ये, तर पुढचा जो टेक्निकल व्हिडिओ असेल तो आपल्या मित्रमंडळीसाठी असणार आहे, की अ, नवीन जे असतील बिगिनर किंवा ज्यांचे प्रॉब्लेम्स वगैरे असतील YouTube चॅनलच्या रिलेटेड, की चॅनलचं मॉनिटायझेशन होत नाहीये किंवा पेमेंट कसा निघेल, काय निघेल, काय सर्व प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे आणि म्हणजे सांगणार आहे इट मीन्स. आणि बघू आता हा टेक्निकल व्हिडिओ नक्कीच आवडला तर हे सर्व आपण इक्विपमेंट्स यूज करतो आणि ही छोटीशी जागा माझी जी यूज करतो मी. छोट्या जागेत उत्तम सेटअप आहे आपला. आणि आपण काही कुठे फ्लॅटमध्ये वगैरे राहत नाही, चाळीत राहतो. चाळीत छोट्या घरात आपण पॉडकास्ट सुद्धा सेटअप करतो आणि यात सुद्धा थोडं काहीतरी नवीन टेक्निकली आणायचं म्हणून थोडा पॉडकास्ट थांबलेले आहेत. आणि चला आता भेटू पुढच्या एका टेक्निकल व्हिडिओमध्ये. तो तुर्तास तुमची रजा घेतो. असेच नवीन-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला Instagram आयडी आहे ओमकार ऑफिशियल. सॉरी ओमकार @2322 आणि YouTubeला ओमकार ऑफिशियल. या दोन्ही चॅनेलला नक्की आयडीजला फॉलोच करा. आणि असे टेक्निकली व्हिडिओ आणि काही आता नवीन-नवीन कन्सेप्ट तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्की पाहायला भेटेल. चला भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक यू.